विठ्ठलाच्या चरणावर दाखवलेली ही 9 चिन्हे वारकरी आणि वैष्णव परंपरेत अत्यंत पवित्र मानली जातात. प्रत्येक चिन्ह एक आध्यात्मिक गुण, जीवनाचा मार्ग आणि भक्तीचा संदेश दर्शवतो. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. पहिले चिन्ह आहे ध्वनी. विठ्ठलाच्या उजव्या तळपायावरती ध्वनी म्हणजेच झेंड्याचे चिन्ह कोरलेले आहे. हे चिन्ह म्हणजे एखादी खूण नसून त्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे. जसे की विजय हा ध्वज विजयाचे प्रतीक दर्शवतो. जे भक्त विठ्ठलाच्या चरणी लीन होतात ते सर्व मोहजाळामधून विजय मिळवतात असा त्याचा अर्थ आहे. माणसाच्या मनात असलेला क्रोध, लोभ आणि मोह या गोष्टींचा त्याग करून धर्माचा जय होतो. भक्तीच्या मार्गाने भक्त पांडुरंगामध्ये लीन होतो. तुम्हाला माहीतच असेल की वारकरी संप्रदायामध्ये ध्वज घेऊन चालण्याची परंपरा आहे. विठ्ठलाच्या पायावरती हा ध्वज असणे म्हणजेच तो स्वतः भक्ताच्या सेनेचा तो सेनापती आहे आणि तो आपल्याला सन्मार्गाकडे घेऊन जात आहे. संतांच्या मते विठ्ठलाच्या पायावरील हा ध्वज म्हणजेच आनंदाची निशाणी आहे. जो या चरणाचा आश्रय घेतो त्याच्या आयुष्यातील दुःखाचा पराजय होतो आणि सुखाचा विजय होतो. धर्माचा जय आणि भक्तीचा मार्ग जिंकणे. ध्वज म्हणजे धर्माचा विजय नेहमीच होतो हे दर्शवणारे चिन्ह. दुसरं आहे वज्र. विठ्ठलाच्या तळपायावरती वज्र हे चिन्ह कोरलेले आहे. वज्र हे इंद्राचं अमोघास्त्र मानलं जातं, जे कधीही अपयशी ठरत नाही. विठ्ठलाच्या चरणी हे चिन्ह असण्यामागे 2 मुख्य कारणे आहेत. वज्र हे महाशक्तिशाली आहे. संतांच्या मते जो भक्त विठ्ठलाच्या चरणावरती डोकं ठेवतो त्याचं जन्माजन्मांतरीचं पाप आणि दुःख हे वज्र क्षणामध्ये नष्ट करतात. हे चिन्ह दर्शवतं की विठ्ठलाचे चरण भक्तांसाठी एक कवचाप्रमाणे आहे. संकटाचा डोंगर कितीही मोठा असला तरी या वज्राच्या सामर्थ्याने देव आपल्या भक्ताचे रक्षण करतो. वज्र जसं तुटत नाही तशीच भक्तांची श्रद्धा अढळ असावी असा संदेश वज्र देतो. जसं वज्र कोणत्याही अडथळ्याला चिरून टाकतं तसंच विठोबाचे हे चरण भक्तांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांना दूर करतात. म्हणूनच म्हणतात, विठ्ठलाच्या पायी जयाचे मन, तायाचे टाळती सर्व विघ्न. वज्र म्हणजे अढळ शक्ती, निश्चय आणि वाईटावर विजय. भक्ताने संकटात वज्रासारखं मजबूत राहावे हा अर्थ. तिसरा आहे अंकुश. मनावर नियंत्रण मिळवणारे साधन. विठुरायाच्या चरणावरील तिसरे महत्त्वाचे चिन्ह म्हणजे अंकुश. अंकुश हे ते साधन आहे ज्याने महाकाय आणि उधळलेल्या हत्तीला नियंत्रणात ठेवले जाते. विठ्ठलाच्या पायावरती हे चिन्ह असण्यामागे एक खूप मोठा अर्थ आहे. मनावरती ताबा. माणसाचं मन हे एखाद्या उधळलेल्या हत्तीसारखं असतं. ते सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या मागे धावत असतं आणि भरकटत राहतं. विठ्ठलाच्या पायी हे त्या मनाला आवर घालणारा अंकुश आहे. जो भक्तीने त्या चरणांना घट्ट धरून ठेवतो त्याचे मन शांत आणि स्थिर होते. काम, क्रोध, लोभ, मोह आणि मत्सर या 6 शत्रूंना आवर घालण्यासाठी पांडुरंगाच्या चरणाचा अंकुश आवश्यक असतो. जसा माहूत अंकुशाने हत्तीला योग्य रस्ता दाखवतो तसा विठ्ठल आपल्या चरणांनी भक्ताला सन्मार्गाकडे वळवतो. संतांनी म्हटले त्याप्रमाणे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. पण हे मन प्रसन्न करण्यासाठी विठ्ठलाच्या चरणाचा अंकुश हवा. जेव्हा आपण पायी धावतो तेव्हा आपले अहंकार गळून पडतात आणि मन देवाच्या ठायी स्थिर होते. यामुळे भक्ताच्या मनावर नियंत्रण होते. जसे अंकुशाने हत्ती नियंत्रित होतो तसे मनावर नियंत्रण ठेवता येते. चौथं चिन्ह आहे कमळ. अलिप्तता आणि सौंदर्याचं प्रतीक. विठ्ठलाच्या चरणावरील चौथं महत्त्वाचं चिन्ह म्हणजे कमळ. कमळाचे फूल हे भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं. विठोबाच्या पायावरती हे चिन्ह असण्यामागे एक खोल अर्थ दडलेला आहे. संसारात राहून अलिप्तता
कमळ चिखलात जन्मते, पाण्यावरती तरंगते, पण पाण्याचा एक थेंबही स्वतःला शिव देत नाही. तसेच माणसाने संसारात राहावे, पण त्यात गुंतून न पडता विठ्ठलाच्या भक्तीत कमळासारखे निर्मळ राहावे. हा संदेश हे चिन्ह देतं. विठ्ठलाचे चरण हे चरण कमळ आहेत. ते भक्तांसाठी अत्यंत कोमल आणि सुखदायक आहेत. ज्याला जगाच्या तापाने त्रास होतो, त्याला त्या चरणापाशी शीतलता आणि शांती मिळते. जसे सूर्योदयाला कमळ उमलते, तसे विठ्ठलाच्या दर्शनाने भक्तांच्या हृदयातील भक्तीचे कमळ उमलते. संतांनी विठ्ठलाच्या पायांना पदक कमळ म्हटले आहे. जसा भोंगा कमळावरती सुगंधात हरवून जातो, तसाच खरा भक्त विठ्ठलाच्या चरणापाशी स्वतःला विसरून जातो. चिखलात असूनही अलिप्त राहण्याची कला हे कमळ आपल्याला शिकवतं. कमळ आपल्याला शिकवतं पवित्रता, वैराग्य आणि संसारात राहूनही निर्मळ राहणे. चिखलात उगूनही कमळ स्वच्छ असते. 5वं चिन्ह आहे यव. यव म्हणजे जव, धान्याचे आणि समृद्धीचे प्रतीक. विठ्ठलाच्या चरणावरील 5वे महत्त्वाचे चिन्ह म्हणजे यव. यव म्हणजे सातू किंवा जव या प्रकारचे धान्य. हे चिन्ह विठ्ठलाच्या पायावरती असण्यामागे अतिशय व्यावहारिक आणि आध्यात्मिक अर्थ आहे. विठ्ठल हा जगाचा पोशिंदा आहे. यव हे धान्याचे प्रतीक असल्याने हे चिन्ह दर्शविते की जो भक्त विठ्ठलाच्या चरणी येतो, त्याच्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता राहणार नाही. तो अन्नदाता आहे. भारतीय संस्कृतीत जव हे धान्य यज्ञ, आहुतीमध्ये आणि शुभकार्यामध्ये वापरले जाते. विठ्ठलाच्या पायावरती हे चिन्ह असणे म्हणजे भक्ताच्या आयुष्यात सुख, शांती आणि आर्थिक समृद्धी नांदणे असे होय. जसे आपण पेरतो तसे उगवते, हा निसर्गाचा नियम आहे. विठ्ठलाच्या चरणावरील जव हे चिन्ह आपल्याला आठवण करून देते की जर आपण भक्तीचे बीज पेरले तर आपल्याला मुक्तीचे फळ नक्कीच मिळेल. जगाचा मालक असूनही विठ्ठल आपल्या भक्ताच्या पोटाची काळजी घेतो. चरणावरील हे योग चिन्ह सांगते की तू माझी भक्ती कर, तुझ्या योगक्षमतेची काळजी मी नक्की करेन. म्हणूनच संतांनी त्यांना विठू माऊली असे म्हटले आहे. हे आपल्याला सांगते की तुमच्या जीवनात समृद्धी, अन्नधान्याची मुबलकता आणि जीवन टिकवणारी ऊर्जा आहे. हे चिन्ह जीवनाचे पोषण दर्शवते. 6वं चिन्ह आहे अष्टकोन. विठ्ठलाच्या चरणावरील 6वे महत्त्वाचे चिन्ह म्हणजे अष्टकोन. हे चिन्ह पांडुरंगाच्या सर्वव्यापी रूपाचे दर्शन घडवते. अष्टकोन हा 8 दिशांचे प्रतीक आहे. विठ्ठलाच्या चरणी हे चिन्ह असणे म्हणजे जो भक्त देवाला शरण जातो, त्याच्या 8ही दिशांनी रक्षण करण्याची जबाबदारी भगवंत स्वतः घेतो. म्हणजेच 8 दिशा आणि सर्वत्र देवाचे अस्तित्व. देव सर्व दिशांमध्ये आहे. 7वे चिन्ह आहे त्रिकोण. विठुरायाच्या चरणावरील 7वे चिन्ह आहे त्रिकोण. अध्यात्मामध्ये त्रिकोणाला खूप महत्त्व आहे, कारण ते सृष्टीच्या 3 प्रमुख शक्तीचे दर्शन घडवते. माणसाचा स्वभाव हा सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेला आहे. विठ्ठलाच्या चरणी असलेला त्रिकोण हा संदेश देतो की जो या पायांना शरण जातो, तो या 3ही गुणांच्या पलीकडे जाऊन गुणातीत होतो आणि त्याला खरी शांती मिळते. संसारात माणसाला 3 प्रकारचे ताप सहन करावे लागतात: दैहिक, दैविक आणि भौतिक. विठ्ठलाचे चरण या 3ही तापांपासून भक्तांची सुटका करतात. काळ हा 3 भागात विभागला जातो. विठ्ठलाच्या पायावरील त्रिकोण हे दर्शवतो की पांडुरंग हा काळाच्या पलीकडे असलेला काळाचा काळच आहे. जो त्यांच्या चरणी येतो, त्यांचे भविष्य तो सुरक्षित करतो. विठ्ठलाच्या पायावरील हा त्रिकोण आपल्याला सांगतो की आपल्या आयुष्यातील चढउतार आणि संकटांचे त्रिकूट केवळ पांडुरंगाच्या चरणापाशी येऊन संपते. जेव्हा आपण नतमस्तक होतो, तेव्हा आपल्या जीवनाचे विस्कळीत झालेला त्रिकोण पुन्हा सरळ होतो. तसेच सृष्टीचे 3 तत्व ब्रह्मा, विष्णू, महेश हेही विठुरायाचेच प्रतीक आहेत. विठुरायाच सृष्टीचा पालन आणि संहार करणारा आहे. 8वं आहे उर्ध्वरेखा. भक्ताचा सरळ मार्ग. विठ्ठलाच्या तळपायावरती खालून वर जाणारी एक सरळ रेखा आहे, जिला उर्ध्वरेखा असे म्हणतात.
हस्तसामुद्रिक शास्त्र आणि मूर्तिशास्त्रात या रेषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मोक्षाचा मार्ग ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेला जाणारी ही रेखा दर्शवते की जो भक्त विठ्ठलाच्या चरणाचा आश्रय घेतो त्याची अधोगती थांबते आणि त्याची प्रगती आध्यात्मिक उच्च शिखराकडे म्हणजेच मोक्षाकडे होते. ही रेखा तळपायापासून सुरू होऊन थेट हृदयापर्यंत पोहोचते असे मानले जाते. याचा अर्थ असा की भक्ताने अनन्य भावाने मारलेली हाक विठ्ठलाच्या हृदयापर्यंत थेट पोहोचते. मध्ये कोणताही अडथळा राहत नाही. जीवनात हजारो मार्ग असले तरी विठ्ठलाची भक्ती हा एकच सरळ आणि सत्य मार्ग आहे याची आठवण ही ऊर्ध्व रेखा करून देते. संतांनी सांगितले की भक्तीचा हा सोपा मार्ग विठुरायाच्या पायावरील ही ऊर्ध्व रेखा आपल्याला हेच सांगते की गुंतागुंतीच्या जगात हरवून जाता देवाच्या चरणाची सरळ रेखा पकडा की तुम्हाला थेट वैकुंठापर्यंत घेऊन जाईल. हाच आत्म्याचा उन्नतीकडे प्रवास आणि मोक्षाचा मार्ग आहे. 9वे चिन्ह आहे स्वस्तिक. पूर्णत्व मोक्ष म्हणजे स्वस्तिक हा शेवटचा टप्पा आहे. जेव्हा जीवनाचा प्रवास पूर्ण होतो आणि सर्व मंगल होतं. वारकरी म्हणतात विठ्ठलाच्या चरणावरील स्वस्तिक म्हणजे भक्तांच्या जीवनातील अंतिम मंगल. विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये लपलेले ब्रह्मांडांचे गणित. काही संशोधक सांगतात की विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये फक्त भक्तीच नाही तर सृष्टीचे प्रतिकात्मक गणित देखील दडलेले आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पंढरपूरच्या विठुमाऊलीच्या चरणावरील चिन्हांची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.